हॅलो, वेलकम टू हाऊस ऑफ जॉय. आणि मी उद्या चाललेले आहोत गावाला, म्हणजे मी आणि माझी बहीण. सो आम्ही फर्स्ट टाइम सोलो ट्रिप, म्हणजे पहिल्यांदा आम्ही एकटे गावी जाणार आहे. आणि आम्ही तयारी वगैरे केलेलो, आज दादरला गेलेलो, आज काय काय खरेदी केली आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आणि गायांची त्याच्या आधी यांची मस्ती सो गाईज, चला बघूया आता आम्ही काय खरेदी केली आहे ती वगैरे. आणि 1 वाजे मी माझा फोन कवर नवीन घेतला आहे, मी तुम्हाला दाखवते. हा बघा कसा, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही ही दादरला खरेदी केलेली आहे कपडे. तर दादरला आम्ही कपड्यांची खरेदी केलेली आहे. माझी खरेदी आहे आणि ही दीदी. चला, सईचं पहिला सई सगळं दाखवणार आहे तिने काय काय खरेदी. आउटफिट तेच, म्हणजे सईला काय मला खूप आवडला आहे. आणि तो कोणी घेतलेला आहे? दीदीने घेतलेला आहे. इट्स मी, माझ्यासाठी काय वाजत. चल चल चल, मी सईसाठी घेतलेला आहे हा, कारण का तिला आवडलेला. दादरला 300 रुपये. एवढी काय 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 असं कशाला घ्यायचा? चांगलं वाटतंय आहे त्याला. आणि दुसरा टॉप ब्लॅक कलरचा, सिल्वेस, पप्पांच्या भाषेत सिल्वेस. हळू. आणि तिसरा साडीसारखा कलर होता. सो माय इज डन. तर गाईज आता मी हे पण टाकणार ब्लॉग मध्ये. तर गाईज आता दीदीचे घेतलेले कपडे दाखवणार आहे. तुम्ही बॅकग्राऊंड तुम्ही इग्नोर करा. मिडल क्लास लोकांच्या घरी तुम्हाला असंच बॅकग्राऊंड दिसेल. दाखव. तर पहिली गोष्ट म्हणजे 10 का 4 ये देखो कितना मस्त पैटर्न है, देखो. 100 नाही 150. आप अरे कहना क्या चाहते हो? आगे तो बोलो. गर्मी, ठंडी, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा में सबके तरह आप पहन सकते हो. देखो कितना मस्त है, देखो कितना मस्त है. जरी की काटे, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सगळीच अशा प्रकारे मी घेतलेला आहे. स्कार्फ का माझ्याकडे नव्हता आणि मला कॉटनचा घ्यायचा होता, बट हा आई आणि मी यूज करणार. आता मेन गोष्टीकडे येऊया की आपण काय खरेदी केली. तर पहिलं तर मी
उद्या गावी जाणार आहोत तर याच ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल उद्याच्या ब्लॉग. आता आम्ही निघालेलो आहोत. चला गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत गावी जायला. सो चलो, पप्पा सोडतात आम्हाला. खायला काय घेऊन येणार मला? जांभळं. जांभळं आमच्या मामाच्या गावाला जांभूळच आहे, बाकीचं काय. खोबरावडी. हा चालेल. सोडायला जाते त्यांना. चलो सो गाइस, जाएंगा गाव. अरे भैया आता आम्ही पोचलेला आहोत ST, म्हणजे मगाशीच पोचलो आम्ही ST स्टँडवर. आणि ते एक पण बसेस नाही लागले, म्हणजे सांबरीला जायची आणि ती आता फक्त एकच बस आहे. पप्पा, आई, पप्पा. सो आणि रात्री पण आम्हाला टाइमपास करत करत उशीर झाला तर आम्ही झोपलो वगैरे. दोघी चालल्यात पण बॅगा बघा, 4 बॅगा. हे बघा मी नवीन घेतलेला. आता आम्ही फायनली बसलो आहोत गाडीत आणि माझा फायनल अवतार. कसं आम्ही फर्स्ट टाइम दोघी एकत्र इतका लांब प्रवास करत आहोत. शेरनी बाय. आम्ही फायनली निघालो आहोत आणि फर्स्ट टाइम प्रवास आणि सई माझ्यासोबत प्रवास केली. महान म्हणजे टेन्शन आहे. नाही गाईज माझी सो गाईज ओळखत असतील ना हो फायनली पोचलोय. किती वाजले? पण 9 वाजले आणि आम्ही पोचलोय. मग जेवण वगैरे पूजा करून आम्ही आता